नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी, संकट, विघ्न, बाधा या असतातच. मग ते मुलांच्या शिक्षणासंबंधित असतील, नोकरी संबंधित असतील, घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा घरामध्ये सततचे असणारे आजारपण, घरामध्ये सतत होणारे वादविवाद, कलह, त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर सतत काही ना काही अडचणी, संकट येत असतात किंवा विवाहयोग्य जरी मुलं झाली असतील तर देखील त्यांच्या विवाहामध्ये विलंब होत असेल, अशा अनेक कारणाने आपण नेहमी त्रस्त असतो आणि आपल्यावरील ही सर्व संकट, दुःख, जी काही बाधा आहे तर ती दूर करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न देखील करत असतो. परंतु कितीही उपाय केले, कितीही प्रयत्न केले तरी देखील आपल्याला यश मिळत नाही आणि आपण या संकटातून मुक्त होत नाही. परंतु जर काही विशिष्ट तिथीला जर आपण काही विशेष उपाय, सेवा जर केले तर आपल्याला या सर्व संकटातून मुक्ती मिळते आणि त्या विशिष्ट तिथीच्या देवी देवतेंचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात. आणि म्हणूनच आपल्याला देखील एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय अंगारकी संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. 5 मे 2026 रोजी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहे आणि आपल्या कुटुंबावरील सर्व संकट, अडचण दूर करण्यासाठी आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित तिथी आहे आणि या दिवशी जर या विघ्नहर्त्याची विशेष पूजा, सेवा, काही उपाय जर केले तर विघ्नहर्ता आपल्या भक्तांवरील सर्व संकट, अडचणी दूर करतात आणि बाप्पांच्या कृपेने भक्तांच्या सर्व इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होतात. आणि म्हणूनच आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीला या विघ्नहर्त्याची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत हिरवे मूग. हे हिरवे मूग घेत असताना किडलेले किंवा खराब झालेले असे मूग घ्यायचे नाही, तर अखंड आणि चांगले मूगच आपल्याला घ्यायचे आहेत. तसेच नुसतेच मूग घेऊन चालणार नाही, तर या मुगासोबतच आपल्याला आणखी देखील काही वस्तू लागणार आहेत, त्या मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे सकाळी, ज्या वेळेला आपण देवपूजा करत असो त्यावेळेला. जर तुम्हाला काही कारणास्तव हा उपाय जर सकाळी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही मग दिवसभरात कधीही करू शकता, परंतु सकाळी जर हा उपाय करत असाल तर अतिशय उत्तम. तर उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत हिरवे मूग. आता मूग घेत असताना आपल्याला एका बाजूला 108 मूग मोजून घ्यायचे आहेत. आता हे मूग कशासाठी ते मी पुढे सांगणारच आहे. त्याचबरोबर आपल्याला आणखी एक मुठभर मूग हिरवे लागणार आहेत. मुठभर घ्या किंवा एक वाटीभर घेतले तरी देखील चालतील. जेवढे आपण हिरवे मूग घेतलेले आहेत तर तेवढंच आपल्याला तांदूळ देखील घ्यायचे आहेत. अखंड अक्षदा घेऊ शकता किंवा तसेच असतील तर देखील चालतील, परंतु चांगले तांदूळ असायला हवेत. या तांदळातील देखील 108 तांदूळ म्हणजेच अखंड अक्षदा आपल्याला मोजून घ्यायचे आहेत. या अक्षदा आणि हे जे हिरवे मूग घेतलेले आहेत, 108 हिरवे मूग आणि 108 अखंड अक्षदा, या आपल्याला एका वाटीमध्ये बाजूला ठेवायचे आहेत. आणि आपण जे हिरवे मूग आणि एक वाटीभर हे तांदूळ जे घेतलेले आहेत तर ते एका बाजूला ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला जर देवघरामध्ये गणपती बाप्पांची जर मूर्ती असेल, म्हणजेच धातूची जर मूर्ती असेल तर तिला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर हे पाणी फेकून न देता संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होते. त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. धूपदीप दाखवायचा आहे. दुर्वांची जुडी, जास्वंदीचं फूल त्यांना अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. मोदकाचा करू शकता. तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची विधिवत पूजा झाल्यानंतर आता आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे. आता मी ज्या तुम्हाला 2 वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्याबरोबरच आपल्याला लागणार आहे 2 हिरव्या वेलच्या, 2 अखंड लवंगा, 1 सुपारी, त्याचबरोबर विड्याची 2 पानं. या सर्व वस्तू घेऊन आता आपल्याला गणपती बाप्पांची ज्या ठिकाणी मूर्ती ठेवलेली आहे तर त्या समोर बसायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे जे 108 मूग जे मोजून घेतलेले आहेत तर ते 108 मूग ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे तर त्या मूर्तीच्या चरणाजवळ तुम्हाला हे अर्पण करायचे आहेत. आता अर्पण करत असताना कसे करायचे आहेत तर 1 मूग घ्यायचा आहे आणि हा मूग घ्यायचा आहे, 1 तांदूळ घ्यायचा आहे, जी अखंड अक्षदा आपण घेतलेली आहे तर ती या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ तुम्हाला ठेवायची आहे आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पुन्हा एक तुम्हाला हिरवा मूग घ्यायचा आहे, त्यानंतर 1 अक्षदा घ्यायची आहे आणि ही आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे. असे करत करत तुम्हाला 108 मूग
108 वेळा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला या ठिकाणी अर्पण करायचे आहे। अशा प्रकारे तुम्हाला सर्व 108 मूग गणपतीच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहेत। आपण जी सुपारी घेतलेली आहे तर ती विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे, म्हणजेच गणपती बाप्पांचं स्वरूप मानलं जातं। तर या सुपारीवरती तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे किंवा पूर्ण सुपारी जरी कुंकवानं लाल केली तरी देखील चालेल। आणि ही तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ज्या ठिकाणी तुम्ही अक्षदा आणि हिरवे मूग ठेवलेले आहेत तर त्या ठिकाणी याच्यावर ठेवायचे आहे। त्यानंतर आपल्या मनामध्ये आपल्या मुलांच्या विवाह संबंधित समस्या असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, ग्रहदोष असतील, कुंडलीमध्ये दोष असतील किंवा कर्णीबाधा केलेली असेल, सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल, जी काही संकट असतील तर ती तुम्हाला या ठिकाणी विघ्नहर्त्याला बोलून दाखवायची आहेत। त्यानंतर आपण जे विड्याची 2 पानं घेतलेली आहेत तर त्या विड्याच्या पानावरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही ओम गणपतये नमः असं देखील लिहू शकता किंवा गणपतीचा कोणताही एखादा मंत्र लिहू शकता। आणि त्याच्यावरती आपण ज्या 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत आणि 2 अखंड लवंगा घेतलेल्या आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि पानाचा विडा बनवून घ्यायचा आहे। जो खाण्यासाठी पानाचा विडा बनवतो तर त्याच प्रकारचा विडा बनवायचा आहे। आता या 2 वस्तूंसोबतच यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा, अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत, थोडेसे हिरवे मूग ठेवायचे आहेत। म्हणजेच 2 हिरव्या वेलच्या, 2 अखंड लवंगा, थोडेसे मूग आणि थोड्याशा अक्षदा या पानाच्या विड्यामध्ये ठेवून याचा एक विडा तयार करायचा आहे। तुम्ही लाल धाग्याने देखील हा विडा बांधू शकता। आणि त्यानंतर आपण जे वाटीवर घेतलेले हिरवे मूग आहेत आणि अक्षदा आहेत तर आणि हा जो पानाचा विडा आहे तर ह्या सर्व वस्तू घेऊन ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे। आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण हा जो गणपती बाप्पांच्या नावाने जो पानाचा विडा तयार केलेला आहे, ज्यामध्ये आपण या वस्तू ठेवलेल्या आहेत तर तो गणपती बाप्पांच्या चरणाजवळ तुम्हाला ठेवायचा आहे। आणि त्यानंतर त्या ठिकाणी बसून तुम्हाला ओम गणपतये नमः किंवा तुम्हाला कोणताही गणपती बाप्पांचा मंत्र येत असेल तर तो म्हणायचा आहे। अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे, गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। होत नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता किंवा गणपती बाप्पांचा मंत्र जप केला तरी देखील चालेल। आणि घरी देखील गणपती बाप्पांची पूजा करताना तुम्हाला अथर्व शीर्षाचं, गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे। आणि हे जो पानाचा ही विडा घेतलेला आहे तर तो गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचा आहे। आणि गणपती बाप्पांच्या जवळ आपण उंदीर पाहतो तर त्या उंदराच्या कानामध्ये तुमच्या ज्या काही अडचणी असतील, कितीही मोठी समस्या असेल, मुलांच्या विवाहामध्ये आजारपण असेल किंवा इतर कोणतेही दोष असतील तर त्या उंदराच्या कानामध्ये तुम्हाला सांगायचे आहे। आणि हा जो उंदीर आहे तर तो गणपतीचा वाहन आहे, दूत आहे। आणि हे जे आपले जी काही अडचण आहे तर तो गणपतीपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो। त्यामुळे तुम्हाला या उंदराच्या कानामध्ये तुम्हाला सांगायचं आहे। त्यानंतर आपण जे वाटीवर हिरवे मूग आणि वाटीवर जे तांदूळ आणलेले आहेत तर गणपती बाप्पांच्या मंदिराच्या आजूबाजूला कोणत्याही गरजू व्यक्तीला दान म्हणून हे हिरवे मूग आणि हे तांदूळ तुम्हाला द्यायचे आहेत, म्हणजे दानधर्म करायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकदा हिरवे मूग मुठभर घ्यायचे आहेत, एक चपाती घ्यायची आहे, या चपातीवरती हे मूग ठेवायचे आहेत, थोडीशी चण्याची डाळ देखील ठेवायची आहे आणि त्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे। आणि ज्या ठिकाणी गोमाता असेल, गाय असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला गोमातेला या वस्तू खाऊ घालायच्या आहेत। सर्वप्रथम तर गोमातेचे चरण धुवायचे आहेत, कपाळावरती हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत। ज्याप्रमाणे आपण देवी देवतेची, गणपती बाप्पाची, विघ्नहर्त्याची पूजा सेवा केली तर त्याचप्रमाणे या गोमातेची देखील तुम्हाला सेवा पूजा करायची आहे। गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात आणि म्हणूनच तुम्हाला तिथं जाऊन या गोमातेची पूजा सेवा करायची आहे आणि गोमातेला हिरवा चारा देखील खाऊ घालायचा आहे। त्यानंतर घरी आल्यानंतर आपण जी गणपतीच्या चरणाजवळ अक्षदा आणि एक सुपारी आणि जे हिरवे मूग अर्पण केलेले आहेत तर तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला पुन्हा एकदा त्यांची पूजा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे। आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जे हिरवे मूग आणि अक्षदा आहेत, ही सुपारी आहे तर त्याची एक पोटली तयार करायची आहे। लाल रंगाच्या रुमालामध्ये या सर्व वस्तू बांधायच्या आहेत। मग तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये या वस्तू ठेवू शकता किंवा तुमचा जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही या वस्तू ठेवू शकता किंवा मग घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजाच्या आतल्या बाजूला चौकटीच्या वर ही तुम्हाला छोटीशी पोटली तयार करून बांधायची आहे। यामुळे तुमच्या घरावर जी काही संकट, अडचणी, विघ्न जे येत असतील तर ती दूर होण्यास मदत होणार आहे। त्याचबरोबर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि ते कामच पूर्ण होत नसेल, त्यामध्ये सतत अडथळे येत असतील तर ही जी आपण सुपारी ठेवलेली आहे तर ती सुपारी आपल्यासोबत नेहमी ठेवायची आहे। आणि पुन्हा आल्यानंतर या सुपारीला अभिषेक करून पुन्हा एकदा ती कुंकवानं लाल करून किंवा स्वस्तिक काढून तिची विधिवत पूजा सेवा करून तुम्हाला ज्या ठिकाणी होती तर त्या ठिकाणी ही सुपारी ठेवायची आहे। तुम्ही हा उपाय जरी अंग
अंगारकी संकष्टी चतुर्थीला केला नाही तरी देखील तुम्ही कोणत्याही महिन्यातील संकष्टी चतुर्थीला हा उपाय करू शकता. तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जरी काही अडथळे येत असतील तरी देखील ते दूर होण्यास मदत होणार आहे. किंवा इतर कितीही मोठं संकट असेल, विघ्न असेल, अडचण असेल तर देखील या अगदी साध्या सोप्या उपायाने दूर होण्यास मदत होणार आहे. फक्त उपाय करताना आपण ज्या काही वस्तू घेत असतो तर त्या वस्तू अखंडच घ्यायला हव्यात, जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होतं. आणि नुसती सेवा आणि नुसते उपाय करून चालत नाही, तर त्याला मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी. तसेच उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे. गणपती बाप्पांचं नामस्मरण करायला विसरायचं नाही. आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. आपली जर कुलदेवता कोणती आहे हे जर माहीत नसेल तर ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर उपाय करताना आपण उपाय हा अगदी शांतपणे मनापासून करायचा आहे. बाहेरच्या 4 व्यक्तींना कळेल आणि समजेल अशा पद्धतीनं उपाय करायचा नाही. तुम्ही उपाय करताना जर बाहेरच्या व्यक्तींना जर हा सांगून जर उपाय करत असाल तर तुम्हाला याचं फळ मिळणार नाही. उपाय करताना तुम्ही कोणत्याही अंगारकी संकष्टीला जरी शक्य नसेल तर कोणत्याही संकष्टीपासून सुरू करू शकता आणि दर संकष्टीला जरी तुम्ही हा उपाय केला तर देखील अतिशय उत्तम. उपाय करताना मनापासून श्रद्धेने करा आणि कमेंटमध्ये ओम गणपते नमः किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर काही अडचणी असतील, काही समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.